मराठा आरक्षणाच्या जनजागृतीसाठी मनोज जरांगे पाटील शांतता रॅली काढतायत आणि सोलापुरात ही शांतता रॅली पोहोचलेली आहे। मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत आहेत। शांतता रॅली काढताय, मात्र शांतता नाहीये, प्रचंड आक्रोश आहे, प्रचंड लोकांच्या मनामध्ये आक्रोश दिसतोय। मला आणि माझ्या समाजाला यांना आरक्षण द्यायचं नाही, आम्हाला यांचं नौकर म्हणून ठेवायचं, यांना चपराशी म्हणून ठेवायचं आम्हाला। आम्ही म्हणजे यांच्या नुसत्या हमाल्या करायचं, आमचे लेकर अधिकारी बनले नाही पाहिजे त्यांचे मात्र नेत्याचे पोरं मोठे झाले पाहिजे, नेता मोठा झाला पाहिजे, नेत्याला मंत्रिपद मिळालं पाहिजे, हे त्यांचं स्वप्न। त्यांचं पोरगं परदेशात शिकायला गेलं पाहिजे, आमचं गरीब शेतकऱ्याचं पोरगं मोठं नाही झालं पाहिजे, हे त्यांचं स्वप्न आहे। कारण त्यांच्या प्रचाराला कोण नाही राहणार, त्यांच्या प्रचाराला कोण आहे, पॉम्पलेट चिटकायला कोण आहे, मराठ्याचे पोरं मारायला कोण, मराठ्याचे पोरं, आणि ही अवलाद आमच्या मातावर मोठे होणार आणि आम्हालाच विरोध करणार। आरक्षणासाठी मराठ्यांच्या लक्षात आलं, मराठ्यांच्या लक्षात आलं की ज्या नेत्याला आपण निवडून दिलं, मग तो पक्ष कोणता जातो, तो नेता आज आपल्याला विरोध करायला लागला। मी मुलगा म्हणून काम करतो समाजाचं, मी मुलगा म्हणून समाजाचं काम करतो आणि मला घेरलंय सगळं। देवेंद्र फडणवीसनी त्या दरेकरच्या माध्यमातून अभियान एक शब्द वापरताय, काय अभियान आहे? षडयंत्र आहे ते, षडयंत्र माझ्या विरुद्ध मला बदनाम करायचं ते षडयंत्र आहे, मला बदनाम करायचं ते षडयंत्र आहे आणि ते देवेंद्र फडणवीसांची चाल आहे सगळी। तर वेगवेगळे समाजाचे लोक येत आहेत, त्यांचा सत्कार या ठिकाणी स्वीकारतायत। मनोज जरांगे पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वेगवेगळा समाज तुम्हाला पाठिंबा देतोय, त्या सगळ्यांना घेऊन लढताय। मी कुठल्याच समाजाला सोडू शकत नाही आणि कोणावर अन्याय बी नाही करू शकत, मी इथून मागं कधी केला बी नाही आणि कधी करणार सुद्धा नाही। कारण ते माझं पहिल्यापासूनचं वाक्यच की मी कधीच जातीवाद नाही करत, परंतु यांनी ठरवलंय आता की दंगली घडून आणायच्या। संवाद करणारा सगळ्या समाजासोबत मी गोरगरिबाची सत्ता आणायचं म्हणतोय आणि बाकीच्या इतर समाजाचा विश्वास आहे माझ्यावरती, हेच पोरग सगळ्या जाती धर्माला न्याय देऊ शकत, नेते नाही देऊ शकत। आणि माझ्या मराठ्यांच्या लक्षात आलंय की ज्यांना आयुष्यभर मोठं केलं त्या हरामखोर नेते आज माझ्या विरुद्ध बोलायला लागले। मराठा नाही राहू शकत, जातवान मराठा घरी बसू शकत नाही। आता जातवान खानदानी मराठा कधीच कोणत्या पक्षात नाही राहू शकणार, कारण जो पक्ष मोठा केला त्या पक्षाचे नेते आमच्या आरक्षणाच्या विरोधात बोलायला लागले। त्यांनी ओळखलं की आपल्या लेकराला उघडं पाडायला लागले, मनोज जरांगे पाटलाला आता त्याच्या पाठीशी खंबीर उभा राहायचं, कारण मी जात मोठी करायला निघालो, लेकरं मोठे करायला निघालो। आणि हे मराठ्यांचे नेते हे पक्ष आणि पक्षाचा नेता मोठा करायला निघाले। तुम्ही असाच वाशीपर्यंत पण गेला होता, तिथं मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता, त्यांनी शब्द पाळला नाही, पण तुम्ही देवेंद्र फडणवीसांवर बोलता फक्त। देवेंद्र फडणवीस चाळे करतो ना, मग मी काय बोललो की देवेंद्र फडणवीसला नाही बोललो। या आता एक आलता मध्ये बदग, त्याला बोललो का मी त्या भंगाराला काही, लय मोठे आहेत ना त्याचे पाळलेले हे मराठ्यांचे लोक। आता मराठवाड्यात येऊ म्हणे ते बघतो माझ्याकडे, काय बघतो माझ्याकडे बघितल्यावर की आग्या मग तुला कुठं कुठं खाऊन टाकीन माहित होईल का तुला? पाटील तुमच्यावर कोणी बोलत नव्हतं, आता मात्र सगळे बोलायला लागलेत, सगळे खोटं पाचवायचं ना। मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही, धनगराला द्यायचं नाही, 12 बलुतेदारांना द्यायचं नाही, मग काय करायचं आता? तर आता याच्या विरोधात बोला। मग मराठ्याचे माजलेले, आमच्याच मतावर माजलेले हे बिगर मराठी अवलादी असल्यासारखं बोलायला लागले स्वतःच्या जातीच्या विरोधात। आरक्षण मिळून देणार नाही तर आमच्या नेत्याला बोलू नको। नेता काय बाप आहे का तो हा बाप जाती, नेता तो हा बाप नाही। आणि तुला जर तो नेता बाप वाटत असला तर आता मराठी तुम्हाला मतदान करत नसते, मग ते भाजप असो, राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, शिवसेना असो, ते काही असो, मराठ्यांच्या विरोधात बोलणारा नेत्याचा मराठी सुपडा साफ करणार। आणि मीही मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय हटू शकत नाही। आणि आता इथून पुढे बघा तुम्ही, जिल्ह्यात मग सांगली असन, कोल्हापूर असन, सातारा असल, पुणे असन, नगर असन, एकही जातवान मराठा आता घरी नाही बसू शकत। जातवान मराठा आता पक्षात सुद्धा नाही राहू शकत, कारण त्याला आता त्याची जात मोठी करायची आणि जातीचे लेकर मोठे करायचे। आक्रोश रॅली निघणार का? कधीच आक्रोश रॅली निघणार नाही, दंगल होणार नाही, शांतताच राहणार, पण आरक्षण ओबीसीतूनच घेणार, आरक्षण घेऊनच घेणार, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ते मनोज जरांगे पाटील या ठिकाणी घेत आहेत। महिला येत आहेत आणि त्यांचा सत्कार मनोज जरांगे पाटील या ठिकाणी घेत आहेत। कॅमेरा पर्सन अय्यूब कागदीचा, आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।